प्रतिबिंब द रिफ्लेक्शनच्या 11व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपला विषय आहे अरेंज मॅरेज खरंच पूर्वीसारखं राहिलं आहे का? आपण त्याकडे बघत असताना आपण चर्चा करणार आहोत की लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये काही फरक आहे की ते आता सारखंच झालेलं आहे. तर आपण अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेजमध्ये प्रथमतः लव्ह मॅरेजमध्ये बघूया की नक्की लव्ह मॅरेज होत असताना काय होत असतं. तर दोन मुलं किंवा मुलगी असतात आणि ते कोणत्या तरी एका कॉमन पॉईंटवर भेटत असतात. एकतर कुठे मित्रमैत्रिणी त्यांचे सेम असतील तर त्यांचं ग्रुपमध्ये एकत्र भेटणं होतं, कॉलेजमध्ये त्यांचं भेटणं होऊ शकतं किंवा ऑफिस आणि जॉबमध्ये कुठेतरी त्यांचा संबंध येतो आणि ते एकमेकांना ओळखायला लागतात आणि त्या ओळखीमधूनच त्यांना एकमेकांची आवड निवड कळायला लागते आणि समजतं की ही व्यक्ती मला आवडत आहे आणि नंतर त्या आवडीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. आणि जेव्हा हे होत असतं याच्यामध्ये काही काळ जातो की 2 महिने, 3 महिने, 6 महिने आणि त्याच्यानंतर हे दोघे भेटायला लागतात ग्रुप्समध्ये आणि जे प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं असतं त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण एकमेकांना सांगावं आणि त्यानंतर जेव्हा ते सांगतात आणि दोघांनाही जर सहमती असेल तर मग पुढे जाऊन ते लग्नाचा विचार करतात. ते आधी एकमेकांमध्ये ठरवतात की खरंच आपल्याला लग्न करायचं आहे का, हाच आपला जीवनसाथी आहे का, याच्याबरोबर मला जीवन घालवायचं आहे का. आणि त्यानंतर मग कुठेतरी 6 महिन्याने, वर्षभराने ते घरापर्यंत नातं येतं आणि दोघांच्याही घरामध्ये ते ह्याबद्दल सांगतात आणि मग दोन्ही घरामध्ये याबद्दल चर्चा झाल्यानंतर डिसिजनवर येतं की आता लग्न करायचं आहे. म्हणजे हा 1-2 वर्षाचा काळ असतो तुमचं प्रेम होणं, तुम्हाला कोणीतरी आवडणं आणि लग्न होणं. तर ह्याच्यामध्ये आता आपण जेव्हा बघतो तर आजचा समाज किंवा आजची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये लव्ह मॅरेज करणं हे पहिल्यासारखं तितकं कठीण राहिलेलं नाही आहे किंवा तितकं अनएक्सेप्टेबल समाजामध्ये नाही आहे. तर सहज आईवडील एक्सेप्ट करतात मुलीचंही प्रेम आणि मुलाचंही प्रेम आणि दोन्ही कुटुंब सामंजस्याने त्याला तयार होतात. आता आपण वळूया की अरेंज मॅरेज. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं लव्ह मॅरेज झालं नाही म्हणून मला आता अरेंज मॅरेज करावं लागतंय. माझं लव्ह मॅरेज जर झालं असतं तर मला ह्या सगळ्या प्रोसेसमधून जावं लागलं नसतं. पण खरंच तुम्हाला याच्यावर विचार करण्याची संधी आहे की खरंच आजचे जे अरेंज मॅरेज आहेत ते पूर्वीसारखे राहिलेले आहेत का? तर नाही, आजचे अरेंज मॅरेज पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत. का? तर त्याला काही कारणं आहेत की पूर्वी जसं होतं अगदी सुरुवातीला की मुलांना आणि मुलीला अगदी माहीतच नसायचं की कोणाबरोबर लग्न होणार आहे आणि ते लग्नाच्या स्थळी उभे राहिलेले असताना, लग्नाच्या मंडपात उभे राहिलेले असताना त्यांना समजायचं की आता ही समोरची मुलगी आहे, ही माझी होणारी बायको आणि हा समोरचा मुलगा आहे, हा माझा होणारा नवरा आहे. आणि त्याच्यानंतर ते विवाह बंधनात यायचे आणि त्यांचा संसार सुरू व्हायचा. त्याच्यानंतर काही काळ असा आला की त्याच्यानंतर आपण बघतो की मध्ये आपण चित्रपटही बघितला कांदे पोहे. तर कांद्या पोह्यांचा कार्यक्रम व्हायला लागला. मुलीकडच्या घरी मुलाकडचे जायत असायचे आणि नाश्त्याचा प्रोग्राम, कांदे पोहे, अगदी मुलीला बघण्याचा प्रोग्राम त्याला म्हणायचे आणि ती पद्धत सुरू झाली. आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीमध्ये की कांदे पोह्याचा प्रोग्राम झाल्यानंतर मोठे ठरवायचे आणि नंतर तुमचंही मत विचारलं जायचं आणि त्या दोघांचं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर ते लग्न ठरत असे. पण आत्ता आपण अजून पुढे गेलेलो आहोत, आपण अजून पुढच्या काळामध्ये आलेलो आहोत आणि आता जे अरेंज मॅरेज आहे ते पूर्वीसारखं राहिलं नाही किंवा या दोन्ही पद्धतीच्या खूप पुढे आपण गेलेलो आहोत. तर फक्त लव्ह मॅरेज झालं नाही म्हणून अरेंज मॅरेज करायचं आणि त्यामध्ये काहीतरी न्यूनगंड आपल्या मनामध्ये बाळगायचं, तर असं काहीच कारण नाही. आजकालचे अरेंज मॅरेज अगदी लव्ह मॅरेजसारखे झालेले आहेत की कोणीतरी तुम्हाला एकमेकांबद्दल माहिती देतं. मग ती व्यक्ती तुमचे नातेवाईक असू शकतात किंवा तुमच्या कम्युनिटीमधले लोक असू शकतात, तुमच्या समाजातले लोक असू शकतात आणि तिसरी व्यक्ती येऊ शकते की तुमचे विवाह मंडळ असतील किंवा वधूवर मेळावे असतील, तिथे ती थर्ड पार्टी असू शकते की ते तुमची ओळख करून देतील एकमेकांबरोबर की ही मुलगी वयाची आहे, लग्नाच्या वयाची आहे, हा मुलगा लग्नाच्या वयाचा. तिथे तुमची पहिल्यांदा ओळख होते. त्याच्यानंतर जर तुमची पसंती झाली, तुमच्या अपेक्षा आणि तुमचे जे काही भावी लग्नासाठी जोडीदाराकडून ज्या अपेक्षा आहेत त्या मॅच झाल्या तर तुम्ही पहिली भेट करता
आणि पूर्वी जसं कांद्या पोह्याचा प्रोग्राम व्हायचा, आई वडील आणि सगळे नातेवाईक मुलीच्या घरी जायचे, तर असा आता प्रोग्राम होत नाही. आता सर्रास मुलं मुली हे पहिल्यांदा बाहेर भेटतात, कोणाच्याही घरी जात नाहीत, ना मुलाच्या घरी जातात ना मुलीच्या घरी जातात. तुम्ही आता भेटता ते अगदी कॉफीच्या टेबलवर भेटता आणि कॉफी टेबलवर तुमची पहिल्यांदा भेट होते. जशी डेटवर लव्ह मॅरेजमध्ये जातात तसेच अगदी तुम्ही आता जात आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही एकमेकांबरोबर बोलता, नंबर शेअर करता, नंतर तुमचं चॅटिंग सुरू होतं आणि तुमचे मेसेजेस सुरू होतात आणि त्याच्यानंतर जो पिरियड आहे की तुम्ही वेळ घेता, एखाद महिना तुम्ही त्या प्रोसेसमध्ये घालवता आणि मग तुम्ही ठरवता की खरंच ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का, आणि त्या दरम्यान तुम्ही एकमेकांशी संवाद साधत असतात. मुलगा आणि मुलगी हे एकमेकांशी संवाद साधत असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही त्या महिन्यात दीड महिन्यात मग नंतर आईवडिलांना कळवतात की हां, मला आता हा मुलगा आवडत आहे, ही मुलगी आवडत आहे, आणि त्याच्यानंतर आईवडिलांचं इन्व्हॉल्वमेंट होतं. त्यातही काही काळ जातो की त्यानंतर चर्चा होतात, भेटी होतात, आईवडील एकमेकांकडे जातात आणि मग लग्न कुठेतरी ठरलं जातं. पण लग्न ठरल्याबरोबर लग्नही होत नाही. लग्न ठरल्यानंतर बरेच प्रोग्राममध्ये होतात आणि त्याच्यामध्ये विशेष करून साखरपुडा होतो आणि एंगेजमेंट ही केली जाते. एंगेजमेंट तुम्ही पहिली भेट ते एंगेजमेंटमध्येच कमीत कमी 2 ते 3 महिने गेलेले असतात. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित एकमेकांशी बोलत असता, चर्चा करत असतात, वेगवेगळ्या विषयांवर तुमचे संवाद होत असतात. त्यामुळे अगदी तुम्ही व्यवस्थित त्या व्यक्तीला जाणून घेत असता. त्याच्यानंतर एंगेजमेंट टू लग्न होईपर्यंत कमीत कमी 6 महिने तरी जातात. म्हणजे कमीत कमी तुमचा 1 वर्षाचा काळ हा एकमेकांबरोबर आपण म्हणू शकतो डेटिंग पिरियड आहे. आणि हा खूप क्रुशियल पिरियड आहे की तुम्ही एकमेकांना जाणून घेत असता, समजून घेत असता. तर आता पूर्वीसारखं राहिलं नाही की अगदी तुम्हाला लग्न ठरलं आणि तुम्हाला आता कळलं की कोणाबरोबर लग्न करायचे. तर आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित समोरची व्यक्ती जाणून घेण्याचा वेळ मिळतो, त्याच्याबरोबर तुम्हाला संवाद करण्याचा वेळ मिळतो, वेळ घालवण्याचा वेळ मिळतो. तुम्ही अगदी डेटिंगला जाता, डिनरला जाता, हॉटेलमध्ये तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवता आणि त्यानंतर तुम्ही लग्नासाठी तयारी दाखवता. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असा वेळ, जसा लव्ह मॅरेजमध्ये लोक वर्ष 2 वर्ष घेतात, तसा अगदी वर्षभराचा वेळ तुम्हाला पसंती पडल्यापासून लग्न होईपर्यंत मिळतो. तर ह्या विषयाकडे तुम्ही असंच बघितलं पाहिजे की मला आज अरेंज मॅरेज करावं लागतंय, पण अरेंज मॅरेज आता पूर्वीसारखं राहिलं नाही, ते अगदी लव्ह मॅरेजसारखं झालं आहे. त्यामुळे त्याला आनंदाने सामोरे जा. मला लव्ह मॅरेज जमलं नाही किंवा मला आवडते तशी व्यक्ती भेटली नाही, म्हणून आता मला काय म्हणतात ना, नाईलाजास्तव अरेंज मॅरेज करावं लागत आहे, अशा नेगेटिव्हिटीने अरेंज मॅरेजमध्ये जाऊ नका. तर त्याच्याकडेही पॉझिटिव्हली बघा. ते खूप छान आहे. अरेंज मॅरेजही खूप सुंदर असतं, ती प्रोसेस खूप छान आहे आणि ती अगदी लव्ह मॅरेजसारखीच आता होत चाललेली आहे. त्यामुळे तुम्हाला डेटिंग पिरियड मिळतो, तुम्हाला एकमेकांबरोबर संवाद करण्यासाठीचा पिरियड मिळतो आणि तुम्ही व्यवस्थित एकमेकांना जाणून अगदी काय म्हणतात योग्य विचाराने पूर्ण आपल्या मनाची तयारी करूनच लग्नासाठी तयार होत असता आणि लग्नाचा डिसिजन घेत असता. तर आनंदाने अरेंज मॅरेजसाठी तयार व्हा, आनंदाने त्या प्रोसेसचा आनंद घ्या की जेणेकरून जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा तुमचं पुढचं आयुष्य आणि जे तुम्ही कुटुंब प्रस्थापित करणार आहे ते खूप सुंदर असं असणार आहे. तर जे कोणी अरेंज मॅरेज करणार आहेत त्यांना हेच सांगणं आहे की त्याच्याकडे लव्ह मॅरेजसारखंच बघा की ती व्यक्ती मला खरंच आवडली आणि त्याच्याबरोबर मला आता लग्न करायचं आहे. आता आपली जी अगोदरची पिढी आहे किंवा आपले जे मोठे ही आहेत तेही ह्या प्रोसेसला अगदी मान्यता देतात, कोणालाही त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही. पण या प्रोसेसमध्ये जात असताना तुम्ही स्वतः त्याचा आनंद घेतला पाहिजे. नेगेटिव्हिटी ठेवू नका. जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये जात आहात पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघा आणि स्वतःचा सुखी असा संसार तुम्ही याद्वारे सुरू करू शकता. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.